एकांतवासाची गरज आहे. आणि म्हणून सगळं सोडलं. ज्याप्रमाणे या ठिकाणी काळोबा महाराज एकत्र तुकोबराया एकत्र आले तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला संसार करण्याची इच्छा आहे. आम्हाला या ठिकाणी वडिलांची परंपरा चालवायची आहे. कोणती? जी काही आपलं इनामदारीचं घराणं आहे ती परंपरा. आणि यांना काय करायचंय तर या गोष्टीपासून उपद्रव प्राप्त होतो या सोडून द्यायच्या, लक्षात ठेवा. आणि म्हणून काय केलं तर देवतीही बळे धरिला सायासे करुणिया नाश उपाधीचा. उपाध्या सगळ्या सोडून दिल्या, एकांतवास स्वीकारला आणि भजनाला लागले, नाम साधनेला लागले. आणि या जगाच्या पाठीवर जो महात्मा या ठिकाणी वैराग्य संपन्नतेला प्राप्त झाला त्याचा अनुभव जगाला देण्यासाठी सिद्धतेला प्राप्त झाला. म्हणून कोणापासून सिद्धता आहे? भगवंताच्या नामापासून आहे. ते नाम कोणतं आहे तर हरी, लक्षात ठेवा. हरी याचं उच्चारण परमात्म्यांनी या ठिकाणी त्यांच्या नावाचं जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. म्हणून मंत्र संपुटामध्ये शेवटचं नाव आहे, लक्षात ठेवा. जो मंत्र या ठिकाणी आपल्या गुरुकडून बाबाजी चैतन्यांकडून प्राप्त झाला त्या मंत्राचं नाव आहे रामकृष्ण हरी. हरी एक शेवटचा शब्द आहे, राम हे सुरुवातीचा शब्द आहे, कृष्ण हा मध्यभागातला शब्द आहे. तिन्ही नाव परमात्म्याचेच आहेत. पण तिन्ही नाव जेव्हा एकत्र येतील तेव्हा षडाक्षरी असणारा या मंत्र संपुट पंचाक्षरी असणारा हा परमात्म्याच्या नावाचा मंत्र उपदेशकारक आहे, उद्धारक आहे, लक्षात ठेवा. म्हणून भगवान विष्णूच्या सहस्रनामावलीमध्ये हरी हे उच्चारण केलं. समयज्ञो हविर्हरी हे नाव आहे. आणि दुसरी गोष्ट राम जो आहे तो जगाचा उद्धारक आहे. म्हणून हरिनामापासून सुरुवात मंगलाचरणाच्या महत्त्वा सुद्धा तुकोबारायांनी केलेली आहे. का बरं? समचरण दृष्टी विठ्ठल